नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे ब्रोकोलीचे सूप। चला तर आपण साहित्य पाहूया। साहित्य घेतलेलं आहे। आपण या साहित्यामध्ये घेतलेले आहे ब्रोकोली। ही पाव किलो ब्रोकोली आहे। अशा मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये आपण तोडून घेतलेली आहे। एक कांदा मध्यम आकाराचा चिरून घेतलेला आहे। थोडंसं चिली फ्लेक्स, 5-7 लसणाच्या पाकळ्या, तेजपान आणि 7-8 मिरे हे वाटून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। आता आपण पाणी हे मोजून घेऊयात। मी 5 वाट्या पाणी घेणार आहे। पाव किलो ब्रोकोली आहे, त्यासाठी मी 5 वाट्या पाणी घेत आहे। ब्रोकोली ही स्वच्छ धुवून असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत। हे याच्यामध्ये आपण टाकून देणार आहोत। या पद्धतीने फक्त याचे खालचे देठ घ्यायचे नाहीत, वरचं फक्त हा भाग घ्यायचा आहे। आणि आता आपण याच्यामध्ये टाकून देऊयात। आणि यामध्येच आपल्याला कांदा पण टाकून द्यायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे। आणि आपल्याला गॅसवर ठेवून मध्यम आचेवर 7-8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवून। आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे मध्यम आचेवर। आता याच्यामध्ये आपण हे तेजपत्ता टाकून घेऊया आणि झाकण लावून आपण 7-8 मिनिटं शिजवून घेऊया। 8 मिनिट झालेले आहेत। आता आपण याचं झाकण उघडूया। पूर्ण शिजलेलं आहे। आता याच्यामधले हे पानं काढून घ्यायचे। आणि आपण चमच्याच्या सहाय्याने घेऊन पूर्ण शिजलेलं आहे। पाणी असंच राहू द्यायचं ना, आपण मिक्सर वाटून हे सर्व साहित्य वाटून घ्यायचे। तेजपानचा खूप छान वास येत आहे। कांदा, तेजपान। आता मी ते पाण्यामधून सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि मिक्सर वाटून घेणार आहे। नंतर मी तुम्हाला दाखवते। गॅसवर हे भांडं ठेवलेलं आहे। यामध्ये आपण शुद्ध तूप असं 1 चमचा टाकणार आहोत। यामध्ये तुम्ही तेल पण टाकू शकता, बटर आणि तेल पण टाकू शकता। मी फक्त तूप घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे लसणाचे बारीक केले तुकडे, लसणाचे हे तुकडे थोडेसे जराशीच आपल्याला तळू द्यायचे नाही, कच्चा असतानाच। आता आपण याच्यामध्ये हे ब्रोकोलीचं मिक्सर वाटून घेतलेलं वाटण टाकणार आहोत। जे गरम पाणी होतं ते पण मी याच्यात मिसळून हे तयार केलेलं आहे। याच्यामध्ये आपण टाकून देऊया। किती छान हिरवा असा कलर आलेला आहे। जे आपण मोजून पाणी घेतलं होतं तेच पाणी आहे, वेगळं पाणी घेतलेलं नाहीये। अतिशय पौष्टिक असं हे ब्रोकोलीचं सूप होतं। ज्यांना मधुमेह आहे त्याला सुद्धा हे कंट्रोल करण्यासाठी हे सूप पिलं तर खूप शरीराला आपल्या फायदा होतो। त्यानंतर वजन कमी करण्यासाठी सुद्धा ब्रोकोलीचा उपयोग केला जातो। आता हे आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। यामध्येच आपण मिरे पावडर घालणार आहोत। चिली फ्लेक्स पण थोडेसे टाकणार आहोत, तिखटपणा यावं म्हणून। आता आपण उकळ काढून घेणार आहोत। आपण साहित्य सर्व टाकलेलं आहे, उकळी येत आहे। खरं तर ब्रोकोलीचे खूप सारे फायदे आहेत। ज्या व्यक्तीला की कमतरता, रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही ब्रोकोलीचं सूप अवश्य प्या।
सर्व गुणयुक्त अशी ही ब्रोकली आहे। आपण शक्यतो त्याचं सूप करून पित नाही, टोमॅटो सूप असं ठरलेले सूप करून पितो, पण हे वेगळ्या प्रकारचं सूप तुम्ही नक्कीच करून पहा आणि जेवताना सुद्धा तुम्ही ह्याचा ब्रोकलीचा चांगला उपयोग करून घ्या। आता हे उकळी आलेली आहे, याच्यामध्ये काहीही मिक्स केलेलं नाही आपण, फक्त एवढेच पदार्थ टाकलेले आहेत। आता चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। अगोदर आपण मीठ टाकलंच आहे, पण थोडंसं आणखी आपण टाकून घेणार आहोत। जर तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर अद्रक सुद्धा तुम्ही किसू शकता। आता उकळी आलेली आहे आणि स्वाद वाढवण्यासाठी आपण पण थोडंसं अद्रक किसून टाकूयात। तर मी याच्यावरतीच किसून घेणार आहे, अगदी थोडं टाकलं तरी छान वास येतो। बघा उकळी आलेली आहे, आपलं सूप तयार आहे। चला मी सर्विंग बाउलमध्ये सर्व करून दाखवते। वाव, आपलं खूप सुंदर हे सूप तयार झालेलं आहे। पौष्टिक, शक्तिवर्धक, कॅल्शियमयुक्त, आयर्न सुद्धा असणारं हे सूप आहे। तसं म्हणलं तर सगळ्या सूपामध्ये राजा म्हणलं तर त्याला काही हरकत नाही। तर तुम्ही हे सूप नक्कीच करून बघा। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि हो, नक्कीच सूप करून पहा।